जय महाराष्ट्र, मी अमृता बने। पुढच्या 22 मिनिटात आपण विविध क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया महापास घडामोडींना। नरेंद्र मोदी हे देशावर आलेलं संकट नसून राष्ट्रीय आपत्ती आहे अशी टीका शरद पवारांनी केलेली आहे। आघाडीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारादरम्यान ते अमरावतीमध्ये बोलत होते। त्याचप्रमाणे मोदींनी आरबीआयमध्ये हस्तक्षेप केल्यानं रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याची टीका देखील शरद पवारांनी केली। मोदी हे हुकुमशहासारखे वागतात, त्यामुळे जनता त्यांना योग्य उत्तर देईल असं वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलेलं आहे। सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेत असल्याचं सांगत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। काँग्रेसमधून बाहेर पडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। गेल्या 36 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सत्तारांनी बंडखोरी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती। सत्तार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात। आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणार नाही किंवा त्या दोन्ही पक्षात जाणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे। भाजपा आमदार अनिल गोटेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभेच्या सभापतींकडे त्यांनी राजीनामा सोपवलेला आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीपासूनच गोटे नाराज असल्याचं वृत्त हाती येत होतं। आता अनिल गोटे अपक्ष उमेदवार म्हणून भाजपाविरोधात अर्ज दाखल करणार आहेत। मावळ लोकसभेत भाजपा शिवसेना युतीत अखेर मनोमिलन झालेलं आहे। गेली 10 वर्ष एकमेकांचं तोंड न पाहणारे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजपा आमदार लक्ष्मण जगताप चक्क एकाच गाडीतून आले। बारणे जगतापांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत त्यांच्या वादावर पडदा टाकलेला आहे। विजयसिंग मोहिते पाटील यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। बारामतीतल्या पावडा इथे त्यांच्यामध्ये भेट झाली। विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे येत्या काळात विजयसिंग मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत असा आरोप करत याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल फिंगे यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। राज्यातील प्रचार यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर आहे। मुंबईतल्या भाजपच्या वॉररूममधून कार्यकर्त्यांवर थेट लक्ष ठेवलं जात आहे। पक्षानं नेमलेल्या बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुखांसाठी मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आलंय। दररोज केलेल्या पक्षाच्या कामाची माहिती कार्यकर्त्यांना या अॅपवर अपलोड करावी लागणार आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विखे पाटलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र लिहून ही मागणी केलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमध्ये युतीचा उमेदवार निवडून येतील असं सांगतात, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते हे संभ्रमात आहेत असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। आपण याबाबत काही कारवाई करणार आहोत की नाही असा सवाल देखील या पत्रातून विचारण्यात आला आहे। भाजपात निष्ठावंत असलेल्या सुहास नटावतकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सुहास नटावतकर भाजपचे गेल्या अनेक निवडणुकीत पारंपरिक उमेदवार राहिलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। तसंच कार्यकर्त्यांची इच्छा असल्यानंच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। प्रथेप्रमाणे कन्हेरी गावातील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते। त्यांनी भाजप सरकार आणि मोदींवर सडकून टीका केलेली आहे। मुंबईत काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। यावेळी अर्ज भरताना आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संजय निरुपम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नाना पाटेकरांची अब तक 56 या फिल्मसारखी अवस्था महाआघाडीतल्या 56 पक्षांची करू असं वक्तव्य शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलंय। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। लोकसभेसाठी मंगळवारी डॉक्टर श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।
आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने प्रचार करण्यात येतोय। भाजपाला विक्रीतून उमेदवाराचा प्रचार केला जातोय आणि हा प्रचार सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोय। लोकसभेसाठी सांगली तिहेरी लढत आहे। खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवार विशाल पाटील यांच्या बॅट या चिन्हाला निवडून देण्यासाठी चक्क एका भाजी विक्रेत्यानं ₹1 कमी पण बॅटला मतदान करा अशी घोषणा देत भाजी विकलेली आहे। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्या एका धनगर कार्यकर्त्यानं पडळकर यांना निवडून देण्यासाठी धनगरी ओव्या गायलेल्या आहेत। नाशिकमध्ये उमेदवारांसाठी युतीनं रॅली काढली। नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार उमेदवार आहेत। नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून या रॅलीला सुरुवात झाली। हेमंत गोडसे आणि भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी गिरीश महाजन, दादा भुसे उपस्थित होते। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार करण गायकर यांनी देखील रॅली काढलेली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शहरातील एसव्हीसी मैदानापासून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारतीय निवडणूक आयोगाचा लोगो तयार करून मतदानाचा संदेश दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून 2800हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळीद्वारे हा लोगो बनवला। शिस्तबद्ध पद्धतीने शाळकरी मुलं आणि मुलींनी मैदानावर आयोगाचा लोगो साकारला। हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते। लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचं मतदान 11 एप्रिलला होतंय। या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी रवाना झालेले आहेत अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे। अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी तालुक्यातील 60 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यातील धामणी मध्यम प्रकल्प गेल्या 18 वर्षांपासून रखडलेला आहे। त्यामुळे गावकरी सध्या संतप्त झालेले आहेत। परभणी जिल्ह्यातल्या वडगाव इक्कर या गावानं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। वडगाव ते पिंपळगाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडकमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे। या संदर्भात निवेदन देऊनही मागील 1 वर्षापासून यावरती काहीच कार्यवाही झाली नसल्यानं गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान कोल्हापूर पोलिसांना मोठी रक्कम आढळून आली। एका ओमनी कारमधून वाहतूक करण्यात येत असलेली 65,78,000 रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। गौरव भागवत याला या रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। परभणीमध्ये सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। शेतातील विहिरीच्या मोटर गार्डला दोरीनं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे। सुदाम ताठे असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। पिंपरीमध्ये दरीत पडून एकाचा मृत्यू झालाय। 300 फूट खोल दरीमध्ये हा इसम पडला। सोमनाथ गायकवाड अशी या हरवलेल्या व्यक्तीची तक्रार लोणावळा पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती। दरीत पडलेला हाच व्यक्ती आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान ही हत्या की आत्महत्या या संदर्भातला तपास अद्यापही सुरू आहे। जळगावच्या विविध भागात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। पाण्यासाठी महानगरपालिकेवर महिलांनी हंडा मोर्चा काढला। आयुक्तांच्या दालनासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन करत मनपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नागपूरमध्ये वर्षानुवर्ष रखडलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनचं काम पूर्ण न केल्यानं संतप्त नागरिकांनी पारशिवनी नगर पंचायतच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागरिक मोर्चा घेऊन नगरपंचायत कार्यालयात पोहोचले। मात्र अधिकारी आंदोलकांना उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं पाहून आंदोलक चिडले आणि त्यांनी इमारतीच्या मुख्य दाराला टाळं ठोकलेलं आहे।
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदूषण कमी केल्याबद्दल एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलचा पुरस्कार मिळालेला आहे। या विमानतळाच्या टर्मिनल 2 मध्ये पर्यावरणासाठी केलेल्या उपाययोजनांची एसीआयनं दखल घेतलेली आहे। या विमानतळानं कार्बन उत्सर्जन 16% कमी करण्यात यश मिळवलंय। तसंच आवाजाचं प्रदूषण तपासण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करणारं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातलं पहिलं विमानतळ आहे। या विमानतळावरून दररोज 950 विमानांची ये-जा होते। पुण्यातील बाजीराव रस्त्यावर असलेल्या एका आईस्क्रीम पार्लरची जोरदार चर्चा आहे। या पार्लरचं वैशिष्ट्य म्हणजे आईस्क्रीम थाळी, त्यामध्ये पेशवाई थाळी, क्लासिक थाळी, बाळराजे थाळी, चॉकलेट थाळी आणि उपवास थाळी असे थाळीचे 5 प्रकार चाखायला मिळतात। मस्तानी, स्पेशल ड्रायफ्रूट या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्येही या ठिकाणी आईस्क्रीम उपलब्ध असताना उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांचा याकडे चांगलाच कल वाढलेला आहे। महापास बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, लवकरच परत येतोय। ब्रेकनंतर पाहूया आणखी काही महापास घडामोडी। 27 फेब्रुवारीला भारतानं पाकचं F-16 विमान पाडलं होतं। भारतीय वायुसेनेकडे या संदर्भात सबळ पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत। यामुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलेला आहे। काश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या आणि सर्व ऋतूंमध्ये सुरू असलेल्या जम्मू श्रीनगर महामार्गावरील नागरी वाहनांच्या वाहतुकीवर रविवारपासून आठवड्यातले 2 दिवस बंदी घालण्यात आली। परंतु नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे काश्मीरातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी महामार्गावर निषेध मोर्चे काढले। दरम्यान बंदीच्या अंमलबजावणीसाठी लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आलेलं आहे। ग्रेट ब्रिटनच्या न्यायालयानं विजय मल्ल्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। भारतात प्रत्यार्पणाच्या विरोधात मल्ल्यानं अर्ज केला होता। कोर्टाच्या निर्णयानंतर मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे। मल्ल्याला 27 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। भाजपनं आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असं नाव दिलंय। भाजपनं सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिलंय। यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर विचार करून संकल्पपत्र तयार करण्यात आलंय। भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी जाहीरनाम्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दलची मोदींनी माहिती दिली। यामध्ये प्रामुख्यानं भारताच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती देताना त्यांना दहशतवाद, लष्कराचं सक्षमीकरण, समान नागरी कायदा, जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारा कलम अशा अनेक विषयांसंदर्भातील जाहीरनाम्यातील पक्षाची भूमिका मांडली। समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1 रँक 1 पेन्शन योजना तसंच घुसखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगत यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधलं। राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी भाजपच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी सांगितलं। राम मंदिर बांधण्यासाठी भाजप सरकार शक्य असेल तेवढं सगळं करेल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे। अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून शक्य असेल ते सर्व करू असं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं। काँग्रेसला हिंदूबहुल मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची भीती वाटते अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथील सभेमध्ये केली होती। या टीकेला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रत्युत्तर दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेतील केरळ किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवायला हवी होती असं थरूर यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवण्यात उत्तर आणि दक्षिण अशा देशाच्या दोन्ही भागातून जिंकून येण्याचा त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो असं शशी थरूर यांनी म्हटलेलं आहे। अहमदाबाद न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना नोटीस बजावली आहे। अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेवर घोटाळ्याचा आरोप राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी केला होता। त्यामुळे बँकेचा अवमान झाल्याप्रकरणी बँकेनं अहमदाबाद न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। न्यायालयानं राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांना 27 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत।
बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या देवबंदमधल्या भाषणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। रविवारी देवबंदमध्ये सपा बसपाच्या संयुक्त सभेमध्ये भाषण करताना मायावतींनी मुस्लिम समाजाला मतांमध्ये फूट पडू देऊ नका असं आवाहन केलं होतं। मुस्लिम मतांमध्ये फूट पडू देऊ नका असं आवाहन त्यांनी करताना मुस्लिम मतांमध्ये त्यामुळे काँग्रेसला मतं न देता सपा बसपा आघाडीला मत द्या असं आवाहन त्यांनी केलं होतं। त्यांच्या भाषणाची निवडणूक आयोगानं दखल घेतलेली आहे। आपल्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार आहे असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलेला आहे। पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली। निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केलेला आहे। दरम्यान प्राप्तिकर विभागानं रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि मध्य प्रदेशातील 52 ठिकाणांवर छापे मारल्यानंतर निवडणूक आयोगानं सरकारी संस्थांना मतदानपूर्व छाप्यांबाबत निष्पक्ष कारवाईची सूचना केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट मशीन्सची संख्या 5 पट करण्याचा आदेश दिलेला आहे। लोकसभेचा पहिला टप्पा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगाला सोमवारी आदेश दिले। त्यामुळे अंतिम निकाल लागण्यास थोडासा उशीर लागण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट स्लिप देण्याचे आदेश दिलेले आहेत। व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान तपासणीसाठी लागणारी 7 सेकंदाची वेळ आणि उन्हाचा विचार करता मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे। आयोगानं घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल। पूर्वीच्या तुलनेमध्ये 1.5 तासानं मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे। राहुल गांधींची मुलाखत ही माझ्या कामाचा भाग होता असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे यांनी दिलेलं आहे। त्यामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यावेळी सुबोध भावेनं त्यांची मुलाखत घेतली होती। शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून सुबोध भावे हा काम करतो। मात्र राहुल गांधींची मुलाखत घेतल्यानंतर सुबोध भावे हा ट्रोल झाला होता। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे 65 वर्षीय न्यायाधीश क्रॅग मिशेल न्यायालयाबाहेर देखील चर्चेमध्ये आहेत। जाणते अजाणतेपणे गुन्हेगारी विश्वास भरकटलेले किंवा नशेच्या गर्तेत अडकलेल्या दिशाहीन लोकांना आणि मुलांना सुधारण्याच्या दृष्टीनं त्यांनी पुढाकार घेतलाय। जज मिशेल हे आठवड्यातील 3 दिवस पहाटे 5:30च्या सुमारास कोर्ट आणि मिडनाईट मिशनच्या कार्यालयापर्यंत धावतात। संस्थेचं कार्यालय गुन्हेगारी विश्वातील लोकांची वस्ती असलेल्या भागामध्ये आहे। या लोकांना शिक्षण आणि रोजगाराशी जोडून नवं जीवन सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे। भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत आहे असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी रविवारी केला। पाकिस्तान सरकारला याची विश्वसनीय माहिती मिळाल्याचं कुरेशींनी म्हटलेलं आहे। त्यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पाकवर आणखी एक हल्ला करू शकतो असं वक्तव्य केलं होतं। पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता। भारतीय न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या ही नगण्य आहे असं सांगून सर्वोच्च न्यायालयात केवळ 3च महिला न्यायाधीश आहेत। महिलांची न्यायव्यवस्थेतील ही संख्या म्हणजे केवळ प्रतिकात्मक आहे अशी खंत हवाई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सबरीना मॅकेन्ना यांनी व्यक्त केलेली आहे। न्यायाधीशांमध्ये विविधतेचा अभाव आहे। तसंच महिलांच्या न्यायव्यवस्थेतील नेतृत्वाबाबत भारतामध्ये दुजाभाव केला जातो। ही प्रक्रिया पारदर्शक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथे पात्र महिलांची नेमणूक मोठ्या प्रमाणावर केली का जात नाही हे देखील पाहणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महापास बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा छोटासा ब्रेक, लवकरच परत येतोय। ब्रेकनंतर क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या महापास घडामोडी। एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 30 मे पासून इंग्लंडमध्ये रंगणार आहे। या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार आहे। मुंबईत या संघातील खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात येईल। या संघात नक्की कोणाची वर्णी लागते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलग 6व्यांदा पराभूत झाली आहे। यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉरननं भारताला विराट संदर्भात एक सल्ला दिलेला आहे। भारत चाहणा असेल तर विराट कोहलीला विश्वचषकाआधी विश्रांती घ्यायला हवी। विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी त्याला स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा असं म्हणत त्यानं विराटची खिल्ली उडवलेली आहे।
अल्जारी जोसेफनं अवघ्या 12 धावात हैदराबादच्या 6 फलंदाजांना माघारी पाठवून पदार्पणातच अनेक विक्रमांची नोंद केलेली आहे. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईनं 40 धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना त्यानं राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरला मागे टाकलं. त्याशिवाय पदार्पणातच 6 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे. सिद्धार्थ देसाईवर या लिलावात कोणी बोली लावली तर मूर्खपणाचं ठरेल, असं जयपूर पिंक पॅन्थर्सचे मालक अभिषेक बच्चन यांनी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीचे सिद्धार्थ 6व्या हंगामात खेळ केला तो शब्दात मांडता येणारा नाहीये. यू मुंबाकडे त्याला आपल्या संघात कायम राखण्याची एक संधी असणार आहे. मात्र माझ्या अंदाजानुसार सिद्धार्थ यंदाच्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो, असं मत अभिषेक बच्चननं मांडलेलं आहे. प्रो कबड्डीच्या 7व्या पर्वासाठी लिलावाच्या पहिल्या सत्रात इराणच्या खेळाडूंनी बाजी मारली. इराणचा बचावपटू अबुजार मेघानीनं 7व्या हंगामामध्ये पहिल्यांदा लिलावाचा नारळ फोडला. अबुजारला आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी पाटणा पायरेट्स संघ प्रयत्नशील दिसला. मात्र तेलुगू टायटन्सनं बीट टू मॅच कार्डद्वारे 75 लाखांची बोली लावत अबुजारला आपल्या संघामध्ये कायम राखलेलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर राम गोपाल वर्मा हे स्वतः चित्रपटात काम करणार असल्याचं समोर येत आहे. कोब्रा या चित्रपटात ते झळकणार आहेत. हा चित्रपट तेलुगू भाषेमध्ये आहे. या चित्रपटात ते एका सीबीआय अधिकारीची भूमिका निभावणार आहेत. एकोणीसशे वर्ल्ड कपवर आधारित 83 या चित्रपटाची कपिल देव धर्मशाला इथे रणवीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला क्रिकेटचे धडे देत आहेत. त्याचसोबत ते त्यावेळच्या काही जुन्या आठवणी देखील शेअर करतायत. आदिनाथ कोठारेनं त्यांच्यासोबतचा एक फोटो या संदर्भात शेअर केलेला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्री निधी मारुशाली लवकरच मालिका सोडणार असल्याचं वृत्त आहे. मालिकेत निधी आत्माराम भिडेच्या मुलीची म्हणजे सोनूची व्यक्तिरेखा साकारत होती, पण आता निधी मालिका सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारामध्ये आहे. जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असलेला रोमिओ अकबर वॉल्टर अर्थात रॉ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करत असला तरी चित्रपटातील जॉनचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सगळ्या बातम्यांसोबत महापास बुलेटिनवर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.